आणि आमचे रील स्टार ऑर्गनाइज कमिटीचे विजय विजय अण्णा हे संपूर्ण या क्रीडा स्पर्धेचं फुटेज कव्हर करतात त्यांच्या कॅमेऱ्यामागे. अगदीच बरीच मेहनत घेत आहेत. छोट्या गोष्टी, जगलेला आनंददायी क्षण पुन्हा एकदा जगता येणार नाही, घडलेलं घडामोडी पण त्या अनुभवता येणार अर्थातच, कारण त्यांच्या कॅमेरामध्ये ते कैद केलेले दृश्य आहे. क्या बात आहे, जबरदस्त विजयांना, थँक्यू. हॅलो, चला सफियात महत्वाच्या लढतीकडे. अंतिम मॅच आहे आणि आजच पारितोषिक वितरण केलं जाणार आहे दोन्ही संघांचा. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल पारितोषिक देखील असणार आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर ज्याला पुरस्कृत करून आपण सन्मान चिन्ह आणि शूज दिले जाणार. आणि मॅन ऑफ द सिरीज त्याला सायकल देऊन पुरस्कृत केलं जाणार आहे. अशी ही क्रीडा स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. चला, फायनलची मॅच आहे, रेडी व्हा. हॅलो, चला रमजान या आपल्या डगआउट मध्ये, मॅच चालू करा. शुभम, आपण फिल्डिंग लावून घ्या. बराच वेळ झाला, आपल्याला घरी जायचंय, सर्वांना दूर जायचंय. उद्या पुन्हा ऑर्गनाइज कमिटीला नवीन दिवस सुरुवात करायची आहे. सकाळचं सत्र आहे उद्या मॅचचं. सुरुवात करा प्लीज. चला, घाई करा, दोन्ही टीमला विनंती आहे.
हॅलो. चला चालू करा मित्रांनो. बरंच दूर जायचंय, खूप लांब आपल्याला जायचंय घरी. आकाश आपल्याला कल्याणला जायचंय भाऊ. अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सेमीफायनलची लढत. आता वळालो आहोत आपण फायनलच्या मॅच कडे. एका बाजूला पुन्हा एकदा जय महाराष्ट्र चेंबूर आणि विपक्ष टीम आहे अँटिक नाईन भांडुप. चला अरुण अरुण प्लीज टाइम स्पेंड करू नका. मित्रांनो 2 वाजले. चला मॅच चालू करा प्लीज. घाई करा. चला चला चला. शुभम घ्या आपल्या टीमला ताब्यात घ्या लवकर. चला जबजत मॅच कडे सुरुवात होते. फायनलची लढत. रितिका 11 मालपाट डोगरी करंडक कोण मात्र पहिल्या पारितोषिकाचा बहुमान नावावरती करणार. वैयक्तिक पारितोषिक असणार. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर त्याला सन्मान चिन्ह आणि शूज दिलं जाणार आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल. क्या बात आहे. अगदीच कोण मात्र या नगरीमधून सायकल वरती विराजमान होणार. मुंबईभर फिरणार. याकडे आजच्या रात्रीमध्ये त्या सर्व गोष्टी मात्र काही क्षणार्धात चित्र स्पष्ट. मॅचला होते सुरुवात. पहिला सलामीवीर बॉलर करण आणि स्ट्राईकला रमजान. पहिला बॉल सेन्सिबल खेळले. संधी आहे. फेकी करतील. निर्माण झाला विकेट. अर्थातच रमजान फसलाय. सायामध्ये सापडला. पहिला विकेट. पहिली सफलता. पहिला बॉल आणि विकेट आला. नेक्स्ट बॅटर येत आहेत. नॉन स्ट्राईक हेडला लखा आणि कॅप्टन आहेत. अँटिक नाईन भांडुप संघ बॅटिंग करते. टीम टॉस जिंकत निर्णय घेतला. हो हो नाईस बॉल. क्या बात आहे करण. करणचा देखील पुन्हा एकदा चांगला कमबॅक झालाय. म्हणजे चुका सुधारल्या. ऍक्सेप्ट केल्या. ऍग्री केल्या त्याने गोष्टी आणि त्यातून त्याने आपल्या संघाला दिलासा दिलाय. यावेळेचा बॉल वाईड आहे. फटका फसला. प्रयोगची देखील विकेट आली आहे. सलामीची दोन्ही बॅटर माघारी.
नेक्स्ट बॅटर हर्षद दिले. हर्षद आपण पाहतोय 2 विकेट गेलेत. चांगला बॉलिंग, एकच धाव झाली आहे. यावेळेला पुन्हा वाईड आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं 2 वाईड आहेत. हो हो, नाईस बॉल, विकेट येते. 3 विकेट मिळवल्यात करणे. एकामागोमाग एक विकेट पाठीमागे धाडलेत. पुढचा बॅटर, नेक्स्ट बॅटर. रोनक नेक्स्ट बॅटर आहे. चार बॉल झालेत. शेवटचे 2 बॉल आहेत अजूनही उर्वरित. धावफलक 2 या अंकावरती स्थिरवलेली धावसंख्या. 4 ओव्हरची मॅच, फायनलची मॅच. टॅप केलाय, बॉल अजितकडे आलाय. अजित होते, अजित साऊ. सिंगल, 1 टू गो. पुन्हा एक सिंगल असेल. षटक समाप्ती होते. 4 रन, 1 ओव्हर 4. बॉलर नंबर 2 मतंग सारंग. आज मतंगची देखील कामगिरी चांगली आहे. बॉलिंगवर चांगली पकड बनवली आहे. पहिला बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय. स्कोर जर आपण पाहिला तर पुन्हा एकने पुढे जातोय. शनिवारचा दिवस, क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस. व्यावसायिक गटातील सुरू असलेले सामने, लास्ट मॅच. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. तिकडे लिएंडरकडे बॉल जातोय. नो बॉल, नो +1. मिडल लाईन नो बॉल, +1 केलाय. 24 बॉल 30 रन बनवावे लागतील विपक्ष संघाच्या विरोधात. बॉलिंग अटॅक देखील आहे रमजान यांच्या टीमचा, त्यामुळे 24 बॉल 30 बनवावे लागतील. फटका फसला, विकेट येते. लखाने देखील माघारी. नेक्स्ट बॅटर किसन. स्कोर झालाय 7. टॅप केलाय, पुन्हा सिंगल रन मिळेल.
खोलपट टप्प्याचा बॉल समोर खेळलेत. पार्थ होते तिकडे, बॉल सर हातामध्ये गेलाय आणि डॉट बॉल येतोय. उद्याच्या दिवसामध्ये देखील स्थानिक इथले 16 संघ आपल्याला पाहायला मिळतील. अनेक जे आता ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. ओहो, अप्रतिम फिल्डिंग, क्या बात आहे. काय बॉल थांबवलाय आकाश, अप्रतिम, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट. भाई काय फिल्डिंग केले, बॅटिंग केली नाही तिकडे. एक बॉल दोन बॉल दोन होते भाऊ, पण तिकडे तू थोडीशी गल्लत केली, पण इकडे बॉल थांबवलाय. 9 रन झालेत. उद्या आपल्याला या स्थानिक विभागातून व्यासपीठावर असलेले अनेक खेळाडू पाहायला मिळतील उद्याच्या मॅच मध्ये. उद्या देखील मजा असेल मॅच बघण्यासाठी. बॅकफुटला जाऊन टॅप केला पुन्हा एकदा. अरुण येत आहेत. सिंगल, 2 ओव्हर 10 रन. 2 ओव्हर 10 रन झालेत. अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत. बॉलर नेम आकाश, षटक क्रमांक 3. पहिला बॉल, क्या बात आहे शुभम. बॉल हातामध्ये दिला असता तरी पण चान्स होता, हिट करायचा होता, बट सिंगल. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा टॅप केलाय, सिंगल मिळेल. स्कोर हळूवारपणे पुढे चाललाय. मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. फायनलची मॅच आहे. या क्रीडा स्पर्धेवरती जर पहिला पारितोषिकाचा बहुमान मिळवायचा आहे तर धावसंख्या रचवावी लागेल अँटिक 9 भांडूप संघाला. पण जय महाराष्ट्र चेंबूर या संघाला देखील जाणीव आहे की या क्रीडा स्पर्धेवर आम्हाला देखील विजय मिळवायचा आहे. पहिली भूमिका बॉलिंगची असली तर पहिल्या भूमिकेमध्ये बॉलिंगवरती एक स्कोर कमी जेवढा थांबवता येईल तेवढा नव्या डावाला त्यांना एक चांगली मजल मारता येईल. 13 झालेत. व्हाईट बॉल, येस. 14 झाले तर 24 बॉल एक 28-30 रन. मॅच फाईट होऊ शकते. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय, कारण आले, फेकी करतील पण रन कंप्लीट, नॉट आउट. 15 4 बॉल 15. शेवटचे 2 बॉल, एकंदरीत 8 बॉल इनिंगचे. ओहो, नाईस बॉल. बॅटर आउट आहे. रौनकला थांबावं लागतंय. एक चांगला बॉल डिलिव्हर केला, स्टेप आउट खेळले, बट बॉल कनेक्शन झाला नाही. लगेच मतंगडे यावर संधी साधली, विकेट. नेक्स्ट बॅटर आकाश. 1 to go. शेवटचा बॉल आहे, चेक करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. फेकी केला पण तिकडे रन आउट झालाय. जरी एक विकेट मिळाला नसला तरी दुसरा मिळाला, अर्थातच रन थांबला, हे महत्वाचं आहे. ओव्हर समाप्ती. 3 ओव्हर 15 झालेत. अजूनही 1 ओव्हर आहे. 6 विकेट गेलेत.
नीरज येतोय. शेवट ओव्हर पार्थ बॉलर ज्याने मॅन ऑफ द मॅच मिळाला. इथल्या सर्वांना आनंदी वातावरण तयार करून दिलं. जी एक रंगतदार मॅच सेमीफायनलच्या लढतीची 1 बॉल 2 साठी ज्याने चौकार मारला पार्थ. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय. प्लेअर आहेत लिएंडर येतो. फेकी गेलाय क्विक अँड फास्ट. क्या बात आहे. लिएंडर एक चपळ चालाक. सिंगल. लास्ट 5 बॉल 16 रन झालेत. एकच दुसरा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. नीरज आहेत. कंट्रोल स्ट्रोक आणि मिसफील्ड. बाउंड्री येते. आकाश कमॉन. बॉल उडाला बसला. काय नक्की काय घडलंय तिकडे. ही बाउंड्री देखील तेवढीच डोकेदुखी होऊ शकते हा सेकंड डावाला. मॅच आपण बघितलं 24 बॉल 27 ची बरीच संघर्ष आला. ही मॅच देखील होईल तशी. ओहो ही चुकी आहे. हे असतं क्रिकेट. ती बाउंड्री आली आणि त्याच्यामध्ये भर घातली आणखी वाईट आणि प्लसने. 2 मिळत आहेत. वाईट प्लस. चला चेक केला जातोय. काय निर्णय होईल. रिव्ह्यूची मागणी केली आहे. रिव्ह्यूच्या माध्यमातून पडताळणी होते. चला जाऊयात निर्णयाकडे. आणि निर्णय गुलदस्त्यात पंच मात्र येतील मैदानामध्ये. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. कहाणीमध्ये पुन्हा एकदा रंगत वाढवतील. आणि अर्थातच येस निर्णय होतोय. बॅटर अगोदर रिलीज झालेत. चला या. एकच रन आहे. आर्ग्युमेंट नको पडताळणी झाली आहे. चला बॅटर या पुन्हा एकदा आपल्या जागेवर. अवघा एक्स्ट्राचा रन ना 1 रन. ओके बॉल डॉट सॉरी. ओके डॉट बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय. म्हणजे त्या वाईट बॉलवरती त्याने अगोदर आपलं क्षेत्र सोडल्या कारणाने त्याला तिकडे मात्र रन मिळू शकला नाहीये. एकही रन मिळाला नाहीये. 4 बॉल 21 झालेत. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा टॅप केलाय. अभि येत आहेत. फेकी केलाय. 1 रन. 22 रन झाले. शेवटचा बॉल लास्ट बॉल. फुलटॉस बॉल टॅप केलाय आणि 1 रन. टार्गेट असणार आहे 24 बॉल 24. 24 बॉल आणि 24चं टार्गेट असेल मॅचला जिंकण्याकरता. लोअर स्कोरिंगची मॅच आहे. पाहूयात मॅच वाढते का रंगते का.
चला थोडं घाई करूयात आपण, सर्वांना दूर घरी जायचंय. अनेक जण मुंबईच्या अनेक कानाकोपऱ्यातून आणलेत. अनेक जाण्याची वाहनं देखील काहीशी नसणार आहेत. तर रेल्वे सेवा आपली बंद झाली आहे. प्रायव्हेट गाडी करूनच जावं लागणार आता. मोटरसायकल, रॅपिडो, ओला, उबेर. चला सफयत मैदानाकडे मॅचची सुरुवात होते. 24 बॉल 24चा पाठलाग. शुभम लोखंडे आणि एका बाजूला राहुल सुरवाडे जोडी दाखल झाली आहे. अंडरआर्म क्रिकेटमधील तारे सितारे अवतरले पुन्हा एकदा शेवटच्या मॅचसाठी. लक्ष वेधलंय. रात्रीच्या रजनीमध्ये चमकणारे हे तारे आज आपल्याला या अंधेरी परिसरात पाहायला मिळत आहेत. रमजानचा पहिला बॉल सिंगलने सुरुवात. रितिका 11 मालपाट डोंगरी करंडकाचा पहिला बहुमान. काही क्षणात, काही मिनिटांचा खेळ आहे. टॅप केलाय, बॉल सर हातात फेकी गेला. शुभम निघाला, पायाला पोचला. शुभमची खासियत आहे, स्ट्रोक मारल्यानंतर शुभम पोचतो. इथे स्ट्राईकला असतो आणि नॉन स्ट्राईकला कधी पोचला ना कळत नाही. वेग आहे त्याच्याकडे. त्याच्या लवचिक बॉडीचा देखील त्याला अगदी पुरेपूर फायदा होतो. ओहो, रमजान कमालीचा बॉल. राहुलची विकेट मिळवलीस. रमजान हसतोय, विकेट आलाय. चला नेक्स्ट बॅटर करण येतोय. करण सोडा. एका धावेने सुरुवात झाली. एक बोल्ड आउट आला, विकेट मिळते. 24 बॉल 24चं समीकरण आहे. येस, पुन्हा एक डॉट बॉल. रमजान कमबॅक करावा लागेल. एंटिक 9 भांडूप संघासाठी गोलंदाजी आणि कॅप्टन म्हणून आहेत. कॅप्टन नाही आज, लखानी कॅप्टन होते, पण ते देखील कॅप्टन म्हणून रोल निभावतात. फटका फसला, हा विकेट होती. कमॉन, या विकेटवर देखील फरक पडला असता. कमी धावांची मॅच आहे म्हणून समजू नका की मॅच सुटून प्रतिस्पर्धी संघाला अगदी विजय मिळेल. मॅच तुम्ही देखील पकड बनवता येईल. मॅच सोडू नका, मॅच मध्ये पकड बनवा. व्हाईट बॉल येतोय. 4 रन झालेत. शेवटचा बॉल, 1 टू गो. हो नाईस ड्राईव्ह, क्या बात आहे शुभम. काय कमालीचा दर्जेदार स्ट्रोक, अप्रतिम. शुभमची बॅटिंग पाहण्यासाठी खरंच सर्व मुंबईकर पागल आहेत. जबरदस्त चौकार आलाय. ओव्हर संपली. 1 ओव्हर 8 रन. बॉलर नंबर 2 निखिल होते बॉलर. चला घाई करा. बॉलर क्रमांक 2 साठी सज्ज होत आहेत. 8 रन आहेत, 8 झालेत. 18 बॉल अजूनही 16. पुन्हा एकदा गॅप मध्ये गेले. तिकडे आकाश होते. 1 रन येतोय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय. किती रन आहेत? 1 रन. शुभमचा हा स्ट्रोक ला जवाब. बॉल उसही घेतला. 1 रन असेल. भाऊची झोप उडाली तिकडे. पुन्हा एकदा टॅप केलाय. आणखी 1 रन.
11 रन झालेत. शुभम आणि करण एक महत्वाची जोडी आहे चेंबूर संघाची. ओहो, दर्जेदार करण, सुपर स्ट्रोक, 4 धावा. अगदी मॅचला जवळपास आणलंय. 15 झालेत, अजून 9 धावांचा बाटला करायचा आहे 14 बॉल मध्ये. बॉल द्यायचंय. फायनलची लढत, फायनलचा प्रवास, फायनल मॅच. कोण मात्र नाव कोरतय, लक्ष आहे, नजर लावली आहे सर्वांनी मॅचचा. हा प्रवास पाहतायत अनेक जण. पुन्हा एकदा त्या झोन मध्ये, पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार आलाय, 4 रन, अप्रतिम. सलगच्या 2 बाउंड्र्या. आता मात्र केवळ 5 धावांचा प्रवास दूर आहेत. म्हणजे फायनलच्या मॅच वरती नाव कोरलं जाणार. अर्थातच संघ निश्चित होणार. फटका फसलाय. करंजी विकेट येते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल, अजूनही 5. मॅच जिंकण्याकरता अजित येतील पुढचे बॅटर. पुढचे बॅटर अजित. 12 बॉल, अजूनही 5 धावांचा पाठलाग करायचा मॅच जिंकण्याकरता. किसनच्या हातात बॉल दिलाय. 24 धावांचं टार्गेट, लक्ष, ती कामगिरी अगदीच कमी बॉल मध्ये पूर्ण केली जात आहे. रिव्हर्स स्ट्रोक खेळलेत. एक अनोखा दर्जेदार स्ट्रोक, टॅप आणि सिंगल. चार धावांपासून दूर आहेत. शुभम लोखंडे चौकाराने करणार काय मॅचचा अंतिम. आणि अर्थातच स्ट्रोक तर चांगला होता. सिंगल हँडेड स्ट्रोक, फिनिशिंग स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक. यावेळेला पुन्हा व्हाईट बॉल. 3 रन, अजूनही 3 रन. मॅच जिंकण्याकरता 3 धावांचा पाठलाग करायचाय. अंतिमचा सामना, अंतिम विजयी संघ. रन आलाय 2 रन, अजूनही 2 रन. व्हाईट बॉल आणि प्लस. या मॅच वर नाव कोरलं जात आहे. मालपाड डोंगरी करंडक या क्रीडा स्पर्धेचा प्रथम बहुमान मिळवलेला संघ. अर्थातच रोख रक्कम 33,333 रुपयांचं पारितोषिक. आणि तो करंडक ज्यांच्या नावावरती असणार आहे, जय महाराष्ट्र चेंबूर, हा संघ मात्र विजयी होतोय. अभिनंदन. एक चांगली वाटचाल राहिली आहे. आणि त्यांच्या विपक्ष एंटिक 9 भांडूप यांनी देखील आज चांगली फाईट केली. आपलं देखील स्वागत. चला जाऊयात, लगेच पारितोषिक करणार. एक 10 मिनिटांमध्ये आपण हा पारितोषिक संपन्न करणार, कारण बराच वेळ झालाय. थँक्यू. हॅलो, चला कोणी थोडं जवळ या पटकन. सर्वांना घाई आहे घरी जायची. हॅलो, अजित या पुढे. अजित आपल्या टीमला घेऊन या इकडे. भांडूप आपल्या टीमला घेऊन या. लगेच आपण करूयात.
हॅलो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे करण सोडा. करण सोडा ये पटकन. चला करण करण करणला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया या मॅचची. करण बॅग असेल पुन्हा एकदा वाटायला आली आहे. चांगला परफॉर्मन्स केलास आणि सन्मानित केलं जात आहे. विनंती राहील करणला बॅग देऊन पुरस्कृत करायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरी बॅग मिळवली आहे. वेल डन, अभिनंदन, खूप छान. चला या, थोडं जवळ या, सर्वांना विनंती थोडं जवळ या. आणि तत्पूर्वी आपण एक सन्मान करूयात. काही छोटे सन्मान आहेत. दिनेश पटेल आपण या, सन्मान करायचंय. दिनेश पटेल आपण या, एक सन्मान करायचंय. आपले पंच म्हणून कामगिरी करणारे सन्माननीय पद्मनाभ प्रभू सर यांना आपण सन्मानित करत आहोत. बाबू सर आपण या.